आत्ता डोळे मिटून घे आणि शांत चित्ताने माझ्याकडे बघ. आज तू इथे आला आहेस याचा अर्थ तुझा शोध संपला आहे बघ. तू म्हणतोस ना, स्वामी मी थकलोय, पण मी म्हणतो बाळा, तू आत्ताच तर घडायला सुरुवात झाली आहेस. अरे, ज्या मातीला कुंभार आकार देतो त्या मातीला आधी चटके सोसावे लागतात. तू तर माझं लेकरू आहेस ना, तुला मी असं अर्धवट कसं सोडणार. आजचा हा संवाद तुझ्या आणि माझ्या आत्म्याचा आहे बघ. हा फक्त शब्दरूपी संदेश नाही, तर तुझ्या जीवनाला कलाटणी देणारी ही एक संजीवनी आहे. तू संकटांना घाबरतोस का? संकट ही तुला संपवण्यासाठी नाही, तर तुझ्या आत लपलेलं सामर्थ्य तुला दाखवून देण्यासाठी येतात. जेव्हा तुझ्या आयुष्यात वादळ येतं तेव्हा समजून घे की तुझ्या आयुष्यातील कचरा साफ करण्याची वेळ आली आहे. लोक तुला नावे ठेवतात, तुझा अपमान करतात, करू दे. हिरा जितका जास्त घासतो तितकी त्याची चमक वाढते. तू सुद्धा एक हिरा आहेस. परिस्थितीच्या गावांनी घाबरून जाऊ नकोस. लक्षात ठेव, ज्यावेळी तुला वाटतं की तू पूर्णपणे संपला आहेस, नेमकी तीच वेळ असते एका नवीन सुरुवातीची. मी तुझ्या सोबत असताना तुझा पराभव कधीच शक्य नाही. फक्त तुझा दृष्टिकोन बदल. संकटाकडे समस्या म्हणून न बघता संधी म्हणून बघ. अरे वेड्या, तू भविष्याची चिंता करतोस आणि आजचा आनंद गमावतोस. जे तुझ्या हातात नाही त्याचा विचार का करतोस? तुझे कर्म हे तुझे बीज आहे. तू प्रामाणिकपणे कष्ट कर, सेवा कर आणि मग बघ मी त्याचे फळ कसे देतो. पण एक लक्षात ठेव, मी करतोय हा अहंकार सोडून दे. स्वामी तुम्हीच करून घेत आहात ही भावना जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा तुझ्या कामाचा भार आपोआप हलका होईल. तू जेव्हा तुझे ओझे माझ्या खांद्यावर टाकतोस तेव्हा मी ते वाहायला समर्थ आहे. पण जोपर्यंत तू म्हणतोस मी करीन, तोपर्यंत मी फक्त बघत राहतो. एकदा पूर्णपणे शरणागत होऊन तर बघ, अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात याचा तुला अनुभव येईल. आयुष्य म्हणजे काय असतं रे बाळा? ऊन सावल्यांचा खेळ. आज सावली आहे तर उद्या ऊन लागेलच. पण तू उन्हाने पोळला की लगेच तक्रार करतोस बघ. अरे, ज्या मातीवर पाणी पडतं तिथेच पीक येतं ना. तुझा संघर्ष म्हणजे तुझ्या आयुष्याची पेरणी आहे. तुला वाटतंय की तुझं काम अडकलंय, मार्ग बंद झालेत, पण मी तुझ्यासाठी असे मार्ग तयार करत आहे ज्याची तू कल्पनाही केली नसेल. कधी कधी मी तुझ्या पुढचे खड्डे टाळण्यासाठी तुझा वेग कमी करतो आणि तुला वाटतं की स्वामी मला साथ देत नाहीत. श्रद्धा आणि सबुरी हे 2 शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत रे, तर ते जगण्यासाठी आहेत. विश्वास ठेवायचा असेल तर तो 100% ठेव. अर्धा कच्चा विश्वास तुला फक्त संभ्रमात टाकेल. तू बाहेर शांतता शोधतोयस, पण ती तुझ्या आतच आहे बघ. माणसांचं मन म्हणजे समुद्रासारखं अथांग आहे. त्यात विचारांच्या लाटा येणारच, पण तू लाटांसोबत वाहून जाऊ नकोस. तू त्या समुद्राचा साक्षीदार बन. दुसऱ्याने काय केलं, दुसऱ्याला काय मिळालं यात तुझा वेळ वाया घालवू नकोस. तुझं नशीब मी माझ्या हाताने लिहिलं आहे. तुला जे मिळणार आहे ते तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तू फक्त शांत राहायला शिक. जेव्हा तुझं मन शांत असतं तेव्हाच तुला माझा आवाज ऐकू येईल. गोंधळलेल्या मनात मी कितीही ओरडून सांगितलं तरी तुला काहीच उमजणार नाही. दिवसातून काही वेळ फक्त नामस्मरण कर, तुला आपोआप उत्तरे मिळतील. हे बघ, कधी कधी आयुष्य इतकं थकावून टाकतं की तुला वाटू शकतं की आता सगळं संपलंय. पण थांब, जिथे तुझी ताकद संपते तिथे माझी कृपा होते बघ.
जगाला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. तू जर प्रामाणिक असशील तर तुला कोणासमोरही वाकण्याची गरज नाही. लक्षात ठेव, ज्यावेळी तुला वाटतं की तू हार मानली पाहिजे, नेमकी तीच वेळ असते अजून एक पाऊल पुढे टाकण्याची. तुझ्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग हे तुला कमजोर करण्यासाठी नाहीत बाळा, तर तुला पोलाद बनवण्यासाठी आहेत. मी तुला संकटातून वाचवणार तर नाही, पण मी तुला संकटांशी लढण्याचं इतकं बळ देईन की संकट तुला घाबरतील. कारण संघर्षच तुला घडवतो. तू माझा वाघ आहेस असा रडत बसणं तुला शोभत नाही बघ. डोळे पुस, चेहऱ्यावर हसू आण आणि पुन्हा एकदा कामाला लाग. थोडंसं अपयश आलं म्हणून खचलायस का? अरे, समुद्राची लाट जेव्हा मागे जाते तेव्हा ती शांत नसते. ती पुढच्या वेगाने झेप घेण्यासाठी ऊर्जा गोळा करत असते. तुझं आजचं थांबणं हे तुझं संपणं नाही, हे तुझ्या भविष्यातील मोठ्या झेपेची पूर्वतयारी आहे. लोकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नकोस. जे आज तुला नावं ठेवतात तेच उद्या तुझ्या यशाचं कौतुक करतील. तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. लक्षात ठेव, मी अशाच मातीला पैलू पाडतो जिच्यात आकार घेण्याची जिद्द असते. तू जिद्दी आहेस ना, मग घाबरतोस कोणाला? भरपूर कष्ट केलेस पण अजून फळ मिळालं नाही ना. शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा तो रोज माती उकरून बघत नाही ना की झाड आलं का नाही. तो फक्त पाणी देतो आणि वाट बघतो. तू सुद्धा तुझं काम प्रामाणिकपणे कर. वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काहीच मिळत नाही, पण वेळ आली की जे मिळतं ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब माझ्या हिशोबात आहे. तू कोणाचं वाईट केलं नसेल तर तुझं वाईट करण्याचा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही. त्यामुळे निर्भय हो. भीती हा तुझ्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. ती भीती माझ्या चरणी अर्पण कर. आता उठ, तुझे खांदे पाडून बसू नकोस. तू स्वामींचा भक्त आहेस ना. पराभव तुझ्या रक्तात नाही. आजपासून एक नवी सुरुवात कर. दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने कर आणि शेवट कृतज्ञतेने. संकट जितकी मोठी तितका तुझा विजय मोठा असेल. मी तुझ्या सोबत आहे हे केवळ वाक्य नाही, तर ते शाश्वत सत्य आहे. तू फक्त विश्वासाचं एक पाऊल पुढे टाक. मी तुला सावरण्यासाठी 10 पावलं पुढे येईन. तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपणार आहे, कारण तुझ्या आयुष्याचा सूर्य मी स्वतः बनलो आहे. बाळा, आता शांत चित्ताने तुझ्या कामाला लाग. मनावरचं ओझं उतरवून टाक. तू सुरक्षित आहेस. तू लाडका आहेस आणि अजिंक्य आहेस. जेव्हा जेव्हा मन डगमगेल तेव्हा माझा चेहरा आठव आणि स्वतःला सांग, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत.